नमस्कार सगळ्यांना. आता एप्रिलचा हप्ता आजच्या आज वाटप व्हायला चालू होणार आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या खात्यात कधी पण पैसे येऊ शकतात. बघा, कारण एप्रिलचा हप्ता जो आहे आता तो उशीर झालेला आहे द्यायला. कारण गुढीपाडव्याच्या निमित्तानेच पैसे वाटप होणार होतं, पण ते अजूनही झालेलं नाही आहे. तर तुम्हाला आजपासून पैसे वाटप होणार आहे. सरकारने आता तुम्हाला पैसे वाटप करण्याचं जाहीर केलं. आता नेमकं किती पैसे येणार, कोणाला पैसे येणार आणि त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत का नवीन, ते पण मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. तुम्हाला एप्रिलचा हप्ता आणि मागचे हप्ते जर आले नसतील, तर मात्र तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या महिलांना इथून पुढे पैसे येणार नाहीत, त्या महिला कोणत्या आहेत ते पण मी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता हवा असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या 5 गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स आहेत त्यांना कळत राहतील. बाकीच्या योजनेची पण माहिती तुम्हाला मिळत राहील. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे की फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकसाथ महिलांच्या खात्यात आला आहे. ठीक आहे, जो की मार्च महिन्यातच आला आहे. त्यामुळे आता 1,500-1,500 रुपयांनी असे 2 हप्ते तुम्हाला मिळाले. आता ह्यात पण काय आहे की काही महिलांना पैसे नाही मिळाले, काही महिलांना मिळाले. आता ज्या महिलांना मिळाले नाहीत त्यांचं काय ते पण सांगते. पण त्याच्या आधी ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला आहे त्यांनाच फक्त एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. ते लक्षात घ्यायचं तुम्ही. बघा, आणि ज्या महिलांना हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं आहे ते पण सांगते. बघा, तुम्हाला माहिती आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यामध्ये लाडक्या बहिणीची फेरपडताळणी झाली होती. त्या फेरपडताळणीमध्ये बऱ्याच महिला बाद झाल्या होत्या किंवा अपात्र ठरल्या गेल्या होत्या. त्यांचं पण त्यामुळे त्यांना जे आहेत ते पैसे येणार नाहीत. त्यामुळे त्यांना फेब्रुवारीचा हप्ता पण नसेल आला, मार्चचा पण नसेल आला, तर त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही, कारण ते अपात्र आहेत. ते लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जर हप्ते नसतील आले, तर तुम्ही समजून घ्या की आपण अपात्र आहोत. कारण इथे कुठेही यादी लावली जात नाही की अपात्र बहिणींची नावे आहेत किंवा ह्या बहिणी अपात्र आहेत. सरकारकडनं कुठलंही असं जाहीर केलं गेलेलं नाही, कुठली यादी. त्यामुळे तुम्ही स्वतः सेल्फ हे करायचं आहे की आपण निकषात बसतोय की नाही. नसेल बसत तर तुम्ही डायरेक्ट अपात्र आहात, लक्षात घ्या. ठीक आहे. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत छोट्या-छोट्या, त्या तुम्हाला बघायच्यात की आपण याच्यातनं काय होतंय. बघा, आता मी अपात्र बहिणींसाठी जे निकष आहेत ते सांगणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. त्यातलं एक जरी तुम्ही त्यात एखादं जर तुम्ही बसत असाल, तर मात्र तुम्ही अपात्र आहात बघा. ठीक आहे. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे तुमच्या घरी 4 चाकी असणं. कारण 4 चाकीची फेरपडताळणी ही जानेवारीमध्येच करण्यात आली होती. आदित्य मॅडम यांनी सांगितलं पण होतं की आर-टी-ओकडनं यादी मागवली होती. म्हणजे ते आर-टी-ओकडनं यादी मागवली होती की ज्या कुटुंबात 4 चाकी आहे, त्या कुटुंबाची यादी प्लस इकडनं लाडकी बहीण, त्या कुटुंबातील कुठली लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते आहे का? त्याच्यासाठी लाडक्या बहिणींची यादी मागवली होती. त्यामुळे ते मॅच करून ज्यांच्या घरी 4 चाकी आढळले आहेत त्या बहिणींना थेट अपात्र केलं आहे. ठीक आहे. सुमारे राज्यातील 60 लाख महिलांना अपात्र केलं होतं जानेवारीमध्ये. ते लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या घरी 4 चाकी असेल आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही अपात्र आहात, लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या घरी 4 चाकी असेल, कोणाच्या नावावर असेल कुटुंबातील, काही फरक पडत नाही. ठीक आहे. ते झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल, जसं की संजय गांधी निराधार योजना, तर याची तर जी पडताळणी आहे ती दिवाळीच्या आधीच वगैरे झाली होती. कारण तुम्ही जेव्हा लॉग इन करता, तेव्हा तुम्हाला एक नवीन कॉलम ॲड झालेला दिसेल तुमच्या प्रोफाईलमध्ये. तिथं त्याचं नाव होतं की संजय गांधी निराधार योजना. तिथे येस आणि नो असे 2 ऑप्शन होते बघा तुमच्या नावापुढे. त्याच्यात बघा तुम्ही तिथं चेक करू शकता. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसारख्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल, तर मात्र तुम्ही अपात्र आहात, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेताय, तरी पण लाडकी बहिणीचा लाभ घेताय, तर तुम्ही अपात्र आहात. हे झालं दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीत आहे का? जर कोणी खासदार, आमदार आहे का? जर असेल आणि तरी पण तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेताय, तर त्यांची पण पडताळणी झालेली आहे. त्यांना पण थेट अपात्र केलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता चौथी गोष्ट कुठली? जर तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीमध्ये होऊन गेलं म्हणजे होतं आणि आता सध्या त्या निवृत्त आहेत आणि त्यांची पेन्शन चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या घरातील कोण व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती जे आधी सरकारी नोकरीत होते, पण सध्या निवृत्त आहेत, पण तरी पण त्यांची पेन्शन जी आहे ती चालू आहे. अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही, लक्षात घ्या. ही सगळी पडताळणी झालेली आहे. त्यामुळे आता त्या महिलांना थेट अपात्र केलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पण याच्यात बसत असाल, तर मात्र तुम्ही अपात्र आहात आणि तुमचं नाव योजनेत कट केलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत, लक्षात घ्या. आणि एक महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं बँक 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 खात्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव जर वेगवेगळं असेल, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा इकडे वेगळंच स्पेलिंग आहे, इकडे वेगळं स्पेलिंग आहे, ठीक आहे, तर तुम्ही अपात्र असू शकता, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुमचं ते चेक करा आधी तुमचं बँक खात्यावरचं नाव कसं आहे आणि आधार कार्डवरचं नाव जर एक्झॅक्टली सेम असेल, एक पण चूक नसेल, एक पण वेगवेगळं अक्षर नसेल, तर तुम्ही पात्र आहात. पण जर वेगळं असेल तर तुम्ही अपात्र आहात. ह्या ज्या 5 गोष्टी आहेत,
त्या तुम्हाला बघायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपण पात्र आहोत की अपात्र. त्यामुळे तुम्हाला जर फेब्रुवारी मार्च हप्ता आला नसेल, त्या बहिणींनी ह्या गोष्टी चेक करायच्या आहेत. ठीक आहे. आता बघा, ज्यांना हप्ता आला त्यांचं काय, त्यांना पुढचा हप्ता कधी येणार, काय होणार ते सगळं सांगते. आणि बघा, आता ज्यांना ज्या पात्र असून पण ज्यांना हे आलेत, पैसे आलेत, ठीक आहे. असं पण आहेत काही-काही महिला, त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावा असं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे, की ज्या बहिणी अपात्र आहेत, ज्यांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली आहे, ज्यांना जॉब आहे, त्या स्वतःच्या पायावर सक्षम उभ्या आहेत, अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांनी स्वतःहून लाभ मागे घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. कारण बाकीच्या पात्र महिलांना त्याचा लाभ मिळावा असं पण त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही पण तुमच्या घरची स्थिती चांगली आहे, तुम्ही स्वतः जॉब करताय किंवा असं आहे तो गोष्टी, तर तुम्ही स्वतःहून अर्ज मागे घेण्याची विनंती आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या खरंच गरजू महिला आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. आता बघा, तुम्हाला पुढचे हप्ते मिळावे यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला आहे, त्यांना एप्रिलचा हप्ता येणार की नाही हे बघूयात आपण. आता फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला याचा अर्थ तुम्ही पात्र आहात. आणि आता एप्रिलचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या करायच्या त्या काय आहेत बघूयात आपण. तर बघा, तुमचं पहिली गोष्ट म्हणजे आधार आणि तुमचं बँक खाते लिंक आहे का नाही चेक करणं. कधी-कधी ते इनॅक्टिव्ह होऊन जातं. ठीक आहे. तर मग त्याचं स्टेटस आधी चेक करणं. ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन पण चेक करू शकता. ते आधी चेक करा. ते नसेल तर आधी करून घ्या. तरच एप्रिलचा हप्ता पडेल. हे आधार आणि ते लिंक करणं असं गरजेचं आहे, कारण डेबिटद्वारे पैसे येत असतात. ते असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील पुढचे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपडेट. आता बरंच जुनं आपलं माहिती आहे, आपण खूप अपडेट करत नाही रेशन कार्ड जास्त, 10 वर्षापूर्वीचं वगैरे, वगैरे. तर हे रेशन कार्ड पण महत्त्वाचं आहे. ते रेशन कार्ड तुम्हाला अपडेट करायचं आहे. ते कसं काय करायचं बघा, तुम्हाला जवळच्या रेशन दुकानात जायचं आहे, तिथं ई-के-वाय-सी करायची आहे. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, ज्या व्यक्तीचं नाव ते रेशन कार्डवर आहे, त्या प्रत्येक व्यक्तीची ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. त्यामुळे ते महत्त्वाची गोष्ट आहे. ते तुम्हाला करून घ्यायची आहे, जेणेकरून पुढे तुम्हाला पैसे येण्यास अडथळा येणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तसेच तुमचं खातं जर पोस्टात असेल किंवा बँकेत असेल, काही फरक पडत नाही, तुम्हाला पैसे येणार आहेत. पोस्टात जरी असेल तरी पैसे येतील, बँकेत जरी असेल तरी पैसे येतील. फक्त तुमचं आधार कार्ड लिंक हवं आहे. कारण सध्या डीबीटीद्वारे पैसे येत असतात. त्यामुळे तुम्हाला ते दोन्ही चेक करणं गरजेचं आहे. पोस्टाच्या खात्यात जर पैसे असतील तुम्हाला, तर पोस्टाच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही ते चेक करा. नसेल तर करून घ्या. ठीक आहे. अजून काही गोष्टी तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तसेच तुम्हाला जेव्हा केव्हा एप्रिलचा हप्ता येईल, तेव्हा लगेच मला कमेंटमध्ये सांगा की एप्रिलचा हप्ता आलेला आहे. आणि तुमचा जिल्हा कुठला आहे ते पण लक्षात घ्या. याने काय होतं, कमेंट केल्याने काय होतं, बाकीच्या महिलांना पण त्याचं व्यवस्थित माहिती मिळते. ज्या महिलांना माहिती नाही कसं काय करायचं, त्यांना पण एक्स्ट्रा माहिती मिळते. आणि त्या जिल्ह्यातल्या महिलांना पण अवेअर राहतील की आता पैसा आपल्या जिल्ह्यात चालू झाला आहे, त्यामुळे आपण पण चेक करत राहावा मोबाईल. ठीक आहे. मोबाईलवर SMS येतो, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, की फोनवर SMS येतो तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे पडल्यावर. का काही वेळा पैसे येत नाही, तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन विचारू शकता की बँक कर्मचाऱ्यांना की माझे पैसे आलेत की नाही चेक करायचं. लाडक्या बहिणीचे तुम्हाला चेक करून सांगू शकतात. ठीक आहे. आता बघा, हा तुम्हाला सगळी माहिती मी सांगितली आहे याविषयी. तुम्हाला यात काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण महत्त्वाचं आहे. आता पुढच्या हप्त्यात पण आता ₹21 येणार का? हा पण खूप मोठा प्रश्न आहे. तर सध्या तशी काही घोषणा झाली नाही. त्यामुळे सध्या तुम्हाला एप्रिलचा हप्ता ₹1500नीच मिळणार आहे. ₹21चा निर्णय जेव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलला व्हिडिओ येईल. तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.